गुरुजींनी आमच्या या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आहे. कशा करता? या लेकरांकरता. अहो गुरुजींनी कितीतरी लोकांना मेसेज पाठवले, महाराज आमच्या सायना दीदीच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आम्ही सप्ताह ठेवलाय, तुम्ही वेळात वेळ काढून या. मला तर वैयक्तिक 10 वेळा आलाय. सगळ्यांनाही तेवढ्याच वेळा गेलाय, परंतु उपस्थित बघा, म्हणजे आपला संसारामधून किती त्याग आहे याच्यावरून दिसून येतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्याग असला पाहिजे, पण एवढा त्याग महाराज कितीतरी दिवसापासून महाराज आपल्या पायामध्ये पादत्राण अर्थात चप्पल घालत नाहीत. का? माझी लेकरं मोठी व्हावीत, त्यांनी काहीतरी बनावं, आणि एकदा का ते त्यांच्या पायावरती उभा राहिली की मी पादत्राणी घालायला तयार आहे. हा त्यागच आहे खऱ्या अर्थानं. आपण बाथरूम मध्ये जायचं म्हटलं तरी चप्पल घालून जातो, पण इथं बिना चप्पलीचं राहणं एवढं सोपं नाही. पण महाराजांचा त्याग आहे लेकरांकरता. हा, आणि हा त्याग असणं गरजेचं आहे. कारण सगळं चित्त महाराजांनी ज्याप्रमाणे आपली आईचं चित्त लेकराच्या ठिकाणी असतं, लेकराचं हित पाहण्यामध्ये असतं, त्या आईच्या लेकराप्रमाणे महाराजांचं चित्त हे या लेकरांच्या ठिकाणी. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. त्या पद्धतीनं या लेकरांवरती कायमस्वरूपी चित्त आहे. पण दुर्दैवानं घटना अशी घडली की 2 लेकरांना क्लासला सोडण्याकरता सायना दीदी त्या ठिकाणी गेल्या, आणि येत असताना अपघात झाला, आणि त्या अपघातामध्ये सायना दीदी आपल्याला सोडून गेले. एक लक्षात घ्या, जन्माला प्रत्येक जण येतो, प्रत्येकाला एक ना एक दिवस या ठिकाणावरून जायचंय. त्याच्यामुळं जास्त दुःख न करत बसण्यापेक्षा सायना दीदी आपल्याला सोडून गेलेली नाही, ती सूक्ष्म रूपानं आपल्या अवतीभोवती आहे. तिचे जे विचार आहेत ते विचार मात्र आपल्या बरोबर आपण घेऊन जायचे. कधी तुम्ही विचार करा, जी संसारिक लोक आहेत घरामध्ये आल्यानंतर बास माझ्या लेकराचं कल्याण व्हावं हीच देवाकडे मागणी आहे. या ठिकाणी आपल्या श्रीराम प्रभूंच्या मंदिरामध्ये आल्यानंतर बास डोकं ठेवायचं आणि देवाला मागणी करायची, देवा एक काम कर, माझ्या घरच्यांना सुखी ठेव, माझ्या लेकरांना सुखी ठेव, माझ्या पत्नीला सुखी ठेव, माझ्या नवऱ्याला सुखी ठेव. मागणी कसली खऱ्या अर्थानं संसारिक मागणी आहे, आणि एक ना एक दिवस ही नाश पावणारी मागणी आहे. जिचा नाश होणार आहे अशीच मागणी संसारिक लोक करतात, परंतु परमार्थिक लोक जे आहेत यांची मागणी ही अविनाशी आहे, ती कधीच नाश पावणारी मागणी नाही. विठाल परमार्थिक लोक विनाशी मागणी का करत नाहीत, नाश पावणारी मागणी का करत नाहीत, तर त्यांच्या जागी विवेक जागा झालेला आहे. विवेक जागा झालेला आहे. तुम्ही म्हणा विवेक म्हणजे काय? नक्की विवेक म्हणजे एक प्रकारची अदृश्य शक्ती आहे, आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये विवेक जागा झालेला आहे त्याची मागणी मात्र अविनाशी असणार आहे. अविनाशी मागणी आहे. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, आणि त्या ज्ञानेश्वरी लिहिण्याचं कारण सांगत असताना ज्ञानोबराय वर्णन करतात, फिठो विवेकाची वाणी, काना मना जिने देखो, आवडे तो खानी ब्रह्मविद्येची, फिठो विवेकाची वाणी. गोड वर्णन करतात. मी विवेक जागा करण्याकरता या ठिकाणी काय केलं, ही ज्ञानेश्वरी आपल्या समोर मांडली. गीतेवरती भाष्य केलं, ही ज्ञानेश्वरी आपल्या समोर मांडली. कशा करता? तुमचा आमचा विवेक जागा होण्याकरता त्या ठिकाणी मांडली. विठाल जगामध्ये पैशाचा दुष्काळ नाही खऱ्या अर्थानं. इथं आता जरी सगळ्याची पाकिट जरी चेक केली
तर कमीत कमी 10-20 हजार रुपये आता खिशात सापडतील. आणि विवेक जर चेक करायला गेलं गुरु महाराज, 2-4 व्यक्ती सापडतील. मी तर त्याच्यात अजिबात नाही. हा, खऱ्या अर्थानं विवेकाची कमतरता आहे. म्हणजे अंतर्भूत आतमध्ये विवेकाची कमतरता आहे. पैसा भरपूर, पैशाला ऊत आला महाराज, पैशाला ऊत आला. परंतु ज्याच्याकडे विवेक आहे तो जगामध्ये श्रेष्ठ आहे. आणि होऊन गेले ते संत, त्यांच्या जागी विवेक आहे. त्यांची मागणी बघा, मागणी बघा कशी आहे. अहो माझ्या ज्ञानोबरायांनी मागणी करताना सुद्धा बघा ना, किंबहुना धनुर्धरा जो मातेची या किंवा आता विश्वात्मके देवे. मागणी व्यापक आहे, विश्वा करताय, स्वतः करता नाही. म्हणाय पाहिजे होता निवृत्ती दादा माझा मोठा भाऊ आहे, निवृत्ती दादा करता थोडंफार द्या. पसायदानात काय हरकत होती लिहायला महाराज? नाही महाराज, विश्वा करता मागलं. अवघाची संसार चुकाचा करीन, अवघाची संसार चुकाचा करीन. म्हणा अवघाचे संसार चुकाचा करीन, अवघाची संसार चुकाचा करीन, अवघाची संसार चुकाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंदी मारीना दिली लोक, दिली लोक, दिली लोक दाईला गावाए दया मानपुरा, दाईला गावाए दया मानपुरा, दाईला गावाए दया मानपुरा. आनंदी मारीना दिली लोक, दिली लोक, दिली लोक दाईला गावाए दया पंढरपुरा, दाईला गावाए दया पंढरपुरा. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदी होईल. तिन्ही लोकांमध्ये आनंद. हा, खऱ्या अर्थानं संत संत असतात आणि त्यांची मागणी ही अविनाशी स्वरूपाची असते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये मागणी करतात. तेथे माझे हरी रोते रावो, तेथे माझे हरी
हरिवृत्ती राहो, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. वृत्ती म्हणजे आपण म्हणतो सहज एखाद्याला बघा, एखादं चुकीचं काम घडलं, काय तुझी वृत्ती यायला का, सहज म्हणून जातो. वृत्ती म्हणजे मन. हे माझे मन आहे, हे मन त्या चरणावरती राहू दे. कुठं? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. का? मना करता का मागितलं दुसरं तुकोबरायांनी, का मागितलं नाही? अभंग हा जर कळाला तर अख्खा गाथा कळाला, आणि ज्याला हा अभंग कळाला नाही त्याला काहीच कळालं नाही. खऱ्या अर्थानं गाथ्याचं सार या अभंगामध्ये. जेवढं चिंतन करावं एवढं थोडं आहे. हा, पण माझ्या बुद्धीला पेलेलं असं करणार आहे. विठ्ठल त्यात काय असतं, जरा कमी टोपीवाले दिसले की मी ही जरा भोळ्या स्वभावानं बोलत असतो, पण आता जरा विचार करून बोलावं लागतंय, कारण जाणकार टाळ घेऊन उभा आहेत, एखाद्या वेळेस टाळ सुद्धा फेकून हाणत्यात, त्याच्यामुळं विचार करून बोलावं लागणार आहे. विठ्ठल मना करता का मागितलं? कारण मन हे सगळ्यात चंचल आहे. मन एका जागी स्थिर राहत नाही. मनासारखं अजून 10 प्रकार सांगितलं. मनो मधु करो मेघो माननी मदनो मरुत्मा मदो मरकटो मत्स्य मकराद चंचला. हे 10 चंचल पदार्थ सांगितले. पहिला सांगितला मन, भ्रमर, पाऊस, स्त्री, मदन, असे 10 पदार्थ. तुम्ही म्हणाल 5 सांगितले 10 कसं म्हणायला लागला? असं त्याच्यामध्ये अजून पुढे येतात ते वारा आहे, लक्ष्मी आहे, पुन्हा अजून पुढं जाऊन सांगायचं झालं तर माकड आहे, मासे आहेत. हे चंचल पदार्थ आहेत खऱ्या अर्थाने. हे एका जागी स्थिर राहू शकत नाहीत. तुम्ही म्हणाल महाराज असं बोलता कसं काय तुम्ही? आता इथं 2-3 महिला अशा बसलेल्या आहेत. अशा, आता मी सांगतो बरं का, तुम्ही म्हणाल तुम्हाला लय कळतंय राव ह्यातलं, मला कळतं म्हणून सांगायला लागलो. 2-3 महिला अशा बसलेल्या आहेत, कीर्तनामध्ये आहेत, पण मन मात्र इथं नाही. मन चंचल आहे, ते एका जागेवर राहत नाही. काही एका महिलेच्या मनामध्ये असं चालतंय, तुम्हाला म्हणून मनातलं कसं काय महाराज कळतं? मला कळतंय, माझा अभ्यास झालाय त्याचा. मनामध्ये असं चाललंय, घराला कडी लावली आहे, कुलूप लावलंय, त्याला झटका द्यायचा राहिलाय. नजर चुकीनं जर कुलूप जर उघडं राहिलं तर चोरी कुणीतरी करल, ही मनात चिंता आहे. हे चंचल मन घरापशीच आहे. जरी शरीराने कीर्तनात बसलेलं असलं तर मनाने मात्र घरी आहे. नाही जवळे चित्त, नाही जवळी चित्त, ओ नाही जवळे चित्त, नाही जवळी चित्त. काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, काय मांडी आले प्रेत, काय मांडी आले प्रेत, काय नाही जवळी चित्त, काय मांडी येले प्रेत, काय मांडी येले प्रेत, नाही जवळी चित्त, काय मांडी आले प्रेत, काय मांडी आले प्रेत, काय मांडी आले प्रेत. वा, गोड महाराजांनी प्रमाण दिलं. एकदा उच्चारा बरं. नाही जवळी चित्त, काय मांडी आली प्रेत, काय मांडी आली प्रेत. वा. हा, ते काय झालं, प्लेटा बांधल्यामुळे जरा कमी ऐकायला येतं, पहिलेच येतं कमी. हा, हे चित्त जे आहे, हे जे मन आहे, हे स्थिर नाही, चंचल आहे, एका ठिकाणी राहत नाही. जरी कीर्तनात बसलेलो असलो तरी ते या ठिकाणी राहत नाही. दिसत नाही ते, पण एका ठिकाणी राहत नाही.
त्याला कारण आहे. मन हे ऐकतंय त्याच्या बायकोच ऐकते. मनाने लग्न कवा केलं, मनाने लग्न केलंच कवा. तर ऐका, मनुराजा एक देहपुरी, असे नांदतो त्यासी दोघी नारी. फक्त मनाला एक बायको नाही महाराज, मनाला दोन बायका आहेत. त्या एक प्रवृत्ती आणि दुसरी सांगितली निवृत्ती. या दोन पत्नी सांगितल्या या मनाला. एक मन चांगल्या पत्नीचं ऐकतंय, एक म्हणजे मनच एक आहे हो, मन एक आहे. पण दोन्ही पत्नीचं ज्या वेळेस तुमच्या हातून सत्कर्म घडेल ते चांगल्या पत्नीचं ऐकतंय, आणि ज्या वेळेस तुमच्या हातून दुष्कर्म घडेल ते दुसऱ्या पत्नीचं ऐकतंय. म्हणजे मन बी ऐकतंय. मग आपण ऐकल्यावर काय वाईट आहे महाराज? मग आपण बी पत्नीचंच ऐकलं पाहिजे. विठ्ठल 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 बर पत्नी आहे महाराज, यांना मुलं बिलं आहेत, मुलं पण आहेत. पुत्र पौत्र संपन्न भारी, आणि त्याने कृपा केली आम्हाला. पुत्र पण आहेत त्या ठिकाणी. कमी आहे का? संकल्प विकल्प प्रकल्प वगैरे ही सगळी मुलं आहेत. कोणाची? या मनाची. कशा करता चाललंय हे मन? या मनाकरता तुकोबरायांनी मागणी केली आहे की ही मन आहे ही समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तिथं राहावं. याच्या करता, या मनाकरता मागणी केलेली आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडू रे रे, संसार व्यसनी पडू रे, संसार व्यसनी पडू रे. ओ देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडू रे, संसार व्यसनी पडू रे, संसार व्यसनी पडू रे. हे मन आहे हे त्या देवाच्या चरणावरती राहिलं पाहिजे. का? त्या ठिकाणी दोष नाही. कुठं? त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ दोष नाही. मन स्थिर राहतंय कुठं? त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती लावल्यानंतर. दुसरीकडं मन स्थिर राहत नाही खऱ्या अर्थानं. ऐका, या 10 प्रकारामध्ये, चंचल प्रकारामध्ये माकड देखील चंचल सांगितलं. का माकड चंचल सांगितलं? कारण जसं हे माकडाचा दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल. विठ्ठल एक माकड आहे, एक बोकड आहे. दोन्ही एका व्यक्तीनं पाळलेले आहेत आणि त्यांच्या खेळावरती हा व्यक्ती उदरनिर्वाह करतोय. जगायचं साधन आहे म्हणजे अर्थात बोकडाचा आणि माकडाचा खेळ करून आपलं पोट भरायला लागलाय. एका गावामध्ये जायचं, मध्ये नदी लागते आणि नदीच्या त्या बाजूला जायचं. इथून जात असताना मात्र होडीनं जावं लागतं. इकडं काय म्हणतात, नावानं जावं लागतं. इकडं म्हणजे काय, हे जवळच आहे ना. खऱ्या अर्थानं नावमधून जावं लागतं. पण ते खेळ करणारा बोकड जरा अर्धांड होतं आणि बोकड अर्धांडच असतं महाराज. आणि ते खाऊ खाऊ आपण अर्धांड व्हायला लागलो, हे लोकांना कळना झालं. विठ्ठल खेळ करण्याकरता पलीकडल्या गावाला जायचंय. काय केलं पाहिजे? होडीवाल्याला हात, नाववाल्याला हात जोडले. बाबा मला त्या गावाला खेळ करण्याकरता जायचंय. काय करा, या नावेमधून आम्हाला पलीकडल्या तीरावरती नेऊन सोडा. विनंती केली खेळ करणारानं. त्यानं सांगितलं, बाबा ज्या अर्थी हे नावेमध्ये माकड बसणार आहे हे काही शांत बसणार नाही. तुम्हाला काय करावं लागेल? एकतर ते बोकडन तुम्ही नेलं तरी चालेल, पण हे माकड इकडंच ठेवावं लागेल. नुसता बोकडाचा खेळ करून चालेल का? नाही महाराज, हे बोकडही तिकडं न्यावं लागेल आणि माकडही तिकडं न्यावं लागेल. शेजारी जाणकार 2-4 मंडळी उभा होती. एक काम करा म्हणला, तुमच्याकडे दोरी आहे का? हो म्हणले, आहे ना दोरी आहे. मग दोरीनं त्या माकडाचं हात पण बांधा आणि पाय पण बांधा. वळवळच करणार नाही म्हणला. खऱ्या अर्थानं चंचल माकड आहे,
अजिबात हलणार नाही. बोकडाचं काहीच बांधायची गरज नाही. पायी बांधू नका, डोकं बांधू नका, काही नाही. पण त्या माकडाचा हातपाय बांधा. का? माकड चंचल आहे. तसं आपल्या मनाला आपल्याला बांधता येणार नाही. मग ते दोन्हीही त्या माकडाचं हातपाय बांधलं, त्या न्हावेमध्ये टाकलं. बोकडही त्या ठिकाणी त्या न्हावेमध्ये सोडलं. ती व्यक्ती आणि 10-12 लोक त्या न्हावेमध्ये बसलेत. नाव हलवायला सुरुवात केली, पुढं जायला लागली, गार हवा लागली. ते बोकड झोपी गेलं खऱ्या अर्थानं त्या न्हावेमध्ये. आणि बोकड झोपी गेल्यानंतर माकडाला कुठं खऱ्या अर्थानं झोप येते, कारण चंचल आहे ते. झोपीत सुद्धा कुठं बी जाऊन येतंय खऱ्या अर्थानं मन. तसं हे माकड आहे. माकडाचे हातपाय बांधलेत. त्याच्या तोंडामध्ये एक गवताची काडी सापडली. त्या गवताच्या काडीनं त्यानं काय गप बसवणं खऱ्या अर्थानं. पण त्या माकडाच्या त्या बोकडाच्या झोपलेल्या नाकामध्ये त्यानं ती काडी घातली तोंडाला. ते बोकड बिथरलं आणि बिथरल्याबरोबर तटकीने जागं झालं. वा, उशिरा जागं झालं पण झालं. जागं झालं आणि जागं झाल्याबरोबर त्या काठावरती पाय दिला. आणि काठावरती पाय दिल्यानंतर ती नावाचा बॅलन्स जे होता तो निसटला, कारण बोकड अर्धांड होत. बॅलन्स गेला, नाव पलटी झाली. मला खऱ्या अर्थानं सांगा, नाव त्या कडेला जायला पाहिजे होती. नाव कडला गेली नाही. कुणामुळं गेली नाही? माकड कसं आहे? चंचल आहे माकड. त्या माकडामुळं मध्येच त्या नदीमध्ये सगळ्याला जिवंत समाधी घ्यावी लागली. त्याचं कारण आहे महाराज, हे चंचल मन आहे. जसं त्या चंचल माकडानं मध्यंतरीच नाव ढकलून दिली, पाडली, तसं हे मन आहे. हे आतमध्ये जे मन आहे हे चंचल आहे. आणि एक ना एक दिवस कोणाचा तरी काय करतंय? घात करतंय. घात करतंय हे मन. हे आपल्या लक्षात येत नाही. झाल्यावर लक्षात येतं, पण झाल्यावर लक्षात येऊन काय उपयोग आहे? म्हणून तुकोबराय म्हणले, हे जे मन आहे हे चंचल आहे. आणि हे माझं मन त्या पांडुरंग परमात्म्याच्या विटेवर उभा असणाऱ्या, समचरण असणाऱ्या त्या देवाच्या ठिकाणी राहावं. विठ्ठल समचरण म्हटलं, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, त्या ठिकाणी माझं मन राहावं ही अपेक्षा तुकोबराय मागणी करतात. हे मन माझं त्या ठिकाणी राहावं. का? तर तिथं कोणत्याही प्रकारचा दोष नाही. एकदा का मन त्या ठिकाणी लागलं की चंचल मन सुद्धा असं दुरीत सरळ होत असतं. आईने सोसे मन झाले हाव बरे, सोसे मन झाले हाव बरे, सोसे मन झाले हाव बरे, सोसे मन झाले हाव बरे. परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही.
ते मन त्या ठिकाणी लागलं. कुठं? समचरण दृष्टी विटेवरी साजे. मग ते मन माघारी येत नाही, तिथं राहतं खऱ्या अर्थानं. राहिलं पाहिजे का? नाही तर महागारी आल्यावर मला खऱ्या अर्थानं सांगा, ज्यांनी ज्यांनी मन त्या ठिकाणी लावलं त्यांचा उद्धार झाला, त्यांचा विवेक जागा झाला. आणि ज्यांनी मात्र मन त्या ठिकाणी लावलेलं नाही ते रसातळाला गेलेले आहेत. ज्या संसाराकरता आपण मिठ्या मारल्या त्या संसारानं अजून कुणाचीच बिलं काढलेली नाहीत. पण साधू संतांनी मन त्या ठिकाणी लावलं आणि आपला उद्धार करून घेतला. म्हणून ते मन त्या समचरण दृष्टी त्या ठिकाणी लावलं पाहिजे. अहो बऱ्याच संतांनी वर्णन केलेलं आहे. सम म्हणजे समान, चरण दृष्टी ज्यांचे पाय समान आहेत, दृष्टी समान आहे, असे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. वा, विटेवरी ही वीट काय प्रकार आहे? खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला एकच माहिती आहे. वीट अशी आहे की देव भेटायला आले होते, कोणी सेवा केली? वा, हे सगळ्याला माहिती. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि जगाचा मालक त्यांना भेट देण्याकरता आला, हे जगाला माहिती आहे. परंतु आपण आपल्या आई वडिलांची सेवा करायला तयार आहे का? नाही माहिती. आम्ही असल्या टपोऱ्या माळा घालून सांगायला लागलोय, आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आम्हीच आई वडील गोट्यात ठेवलेत. कसा मेळ लागायचा महाराज सांग? नाही महाराज. त्या पुंडलिकानं आई वडिलांची सेवा केली, जगाचा मालक त्यांना भेट देण्याकरता आला आणि भेट द्यायला आल्यानंतर सांगितलं, बाबा मी तुला भेट देण्याकरता आलोय पुंडलिका, भेट देण्याकरता आलोय. आणि त्यावेळेस पुंडलिकानं बाजूला असलेली वीट उचलावी आणि माग भिरकावून द्यावी आणि त्या विटेवरती जगाचा मालक उभा आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी. काय त्या विटेचा अधिकार आहे? तिथं विटच का होती, दगड का नव्हता? बर, त्या पांडुरंग परमात्म्यानं विटेवरच का उभा राहावं? बाजूला का उभा राहिला नाही? वीट थोडी बाजूला सरकवायची आणि तिथं उभा राहायचं. विटेवरच का उभा राहिला? त्याचं कारण आहे. त्याला इतिहासामध्ये जावं लागेल, पाठीमागं जरा बघावं लागेल. पंढरपूरचं महात्म्य त्याच्यामध्ये ही कथा आलेली आहे. एवढी कथा सांगून भजन घेऊ. गोड अशी कथा आहे. तुम्ही ऐकली का नाही ऐकली मला माहित नाही, पण तुम्ही सगळे जाणकार आहे, पण ऐकली असेल. पण माझ्या मुखातनं एकदा ऐका. विठ्ठल शंकर आणि पार्वती एका ठिकाणी बसलेले आहेत आणि एका ठिकाणी बसल्यानंतर चर्चा सुरू झाली. जशी आपली घरात बसल्यानंतर चर्चा होते तशी त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली. का हो, ती जगाचा मालक आहे, पांडुरंग परमात्मा आहे, एवढं गोड रूप धारण केलेलं आहे आणि त्या पुंडलिकानं वीट फेकावीन त्याच्यावरतीच तो देव उभा का राहावा? त्यावेळेस शंकरानं फार गोड उत्तर दिलेलं आहे बघा. पूर्वीच्या काळी वृत्रासुर नावाचा एक महादैत्य होता आणि त्या दैत्यानं थैमान घातलं होतं. बरं, काही साधा सुद्धा नव्हता आणि तो इंद्राचा शत्रू होता. कोण? वृत्रासुर नावाचा राक्षस होता. हा, थोडक्यात राक्षस होता आणि त्यानं थैमान घातलं होतं तिथं. बरं, राक्षस काही साधा सुद्धा नव्हता, त्याला 3 तोंड होती. 3 तोंडाचा राक्षस आहे आणि त्यानं थैमान घातलेला. एवढा महान राक्षस महान असतो बरं का. हा, एका मुखानं तो वेदाचा अभ्यास करत होता, दुसऱ्या मुखानं तो गायन करीत होता आणि तिसऱ्या मुखानं कुरगुड्या करीत होता. आपल्या भाषेत सांगायचं कुरगुड्या. आपलंही चालत असतं तसंच. हा, खऱ्या अर्थानं कुरगुड्या करायचा म्हणजे तिन्ही लोकातल्या लोकांना त्रास द्यायचं काम तो करत होता. आणि त्यानं ठरवलं, वृत्रासुराने ठरवलं काय करायचं. आता एक काम करू,
आता ह्या तिन्ही लोकांवरती आपल्याला राज्य करायचंय. आणि अनुष्ठान मांडलं, तिथं देवाचं चिंतन सुरू केलं. बास, आता या तिन्ही लोकांवरती आपल्याला राज्य मिळवायचंय. अनुष्ठान मांडल्यानंतर अख्खी पृथ्वी डगमगायला लागली. खऱ्या अर्थानं डगमगायला लागल्यानंतर इंद्राला काही करावं समजेना. इंद्राने देवाचा धावा केला आणि इंद्राने देवाला विनंती केली, देवा, हे वृत्रासुर नावाचा राक्षस आहे, त्यानं थैमान घातलंय आणि काही करता आपल्याला काय करावं लागेल, याचं व्रत जे आहे आणि जे चिंतन करायला सुरुवात केली आहे ती आपल्याला मोडावं लागेल. त्यावेळेस आकाशवाणी झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलं गेलं की तुम्ही काय करा, एक व्यक्ती बोलवा आणि त्या व्यक्तीला काय म्हटलं जायचं आहे का कुणाला माहिती? ज्याने त्या वृत्रासुराचा वध केला. वा, त्या ठिकाणी त्यांना बोलवलं आणि सांगितलं, आकाशामधून आकाशवाणी झाली आहे आणि हा वध त्या ठिकाणी त्याचा शिरछेद करायचा आहे, तो तुम्हाला करायचा आहे. तो जवळ आला आणि सांगितलं, एक काम करावं लागेल, याचा शिरछेद करायचा आहे. त्या व्यक्तीने सांगावं, इंद्रदेवा, तुम्ही एवढे महान आहात, एवढे मोठे देव आहात आणि तुमच्याच्यानं या वृत्रासुराचं काय होत नाही, माझ्याच्यानं काय होणार आहे? त्यावेळेस त्या व्यक्तीनं सांगावं, आकाशवाणी झालीये आणि तिथं आकाशवाणी अशी झाली आहे की त्यांचा वध त्या वृत्रासुराचा तुमच्या हातून होणार आहे. अनुष्ठान मांडले, त्या ठिकाणी बसलेत. पाठीमागून जाऊन त्या व्यक्तीनं त्यांचा शिरछेद केला. तिन्ही मुंडके अशी पडली, जमिनीवर पडली आणि पडल्यानंतर खदखदा हसू लागली. खऱ्या अर्थानं खदखदा हसू लागली. काय करावं हे समजेना. तो व्यक्ती, त्याला भिल्ल म्हणायचे खऱ्या अर्थानं, तो भिल्ल इंद्राजवळ गेला. इंद्राजवळ जाऊन सांगितलं की ती मुंडकी तर हसायला लागली, राव काय करायचं आता, माझं आवड होईल. ती मुंडकी पुन्हा जाग्यावर जाऊन जर बसली आणि राक्षसांचं काही होऊ शकतं, पण नाही म्हणले, बसणार नाही. खऱ्या अर्थानं पाहिलं आणि त्यावेळेस त्या तिन्ही मुंडक्यांनी श्राप दिला. कुणाला? इंद्राला श्राप दिला. इंद्रा, तू ब्रह्महत्येचं पातक केलंस, आता तुला दिंडीर वनामध्ये जाऊन वीट होऊन पडावं लागल, असा शाप त्या इंद्राला दिला. कुणी दिला शाप? वृत्रासुराने शाप दिला. आणि त्याच क्षणी त्या ठिकाणी विष्णुदेवाचा धावा माझ्या इंद्राने केला आणि त्यावेळेस विष्णुदेवानं सांगितलं, जा बाबा, शाप दिलाय ना, मी त्या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी येणार आहे. पुन्हा करता? रुक्मिणी माते करता त्या ठिकाणी येणार आहे, पुंडलिकाला भेट देणार आहे आणि मग तुझ्या जीवनाचा, तुझ्या त्या विटेवरती उभा राहून मी तुझा उद्धार करणार आहे. आणि मग त्या ठिकाणावरून काय झालं, खऱ्या अर्थानं ते वीट होऊन दिंडीर वनात पडलं. मग ते पंढरपूरला पूर्वीच्या काळी दिंडीर वन म्हणून असं नाव होतं. त्या ठिकाणी तो जगाचा मालक आला. आपण म्हणतो पुंडलिका करता मालक आला, पण नाही, तो मालक याच्या करता आला. तो परत कधी संधी आली तर तीही कथा सांगेल. तो मालक रुक्मिणी माता रुसून त्या दिंडीर वनामध्ये आल्या होत्या आणि त्यांना शोधण्याकरता माझा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी आला होता. म्हणून तर दोन्ही एका जाग्यावर नाहीत. खऱ्या अर्थाने रुक्मिणी आईसाहेब रुसलेल्या आहेत, त्या पाठीमागं उभा आहेत, पांडुरंग परमात्मा पुढे उभा आहेत. त्यांचं भांडण झालंय, त्या अर्थानं ते पुढं मागं उभा आहेत खऱ्या अर्थानं. म्हणून त्या ठिकाणी गोड असं रूप देवाचं धारण केलंय. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवण्या हात, कटेवरती आहेत, कमरेवरती आहेत, गोड असं रूप आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा
पुतळा रविशची कळा लोपलिया रविशची कळा रोपलिया कस्तुरी मळवळ कस्तुरी मळवळ रविशची कळा लोपलिया रविशची कळा लोपलिया कस्तुरी मळवळ चंदनाचे होते कस्तुरी मळवळ चंदनाची उटी राजस सुकुमार मदनाचा पुतळा. वा, गोड असं वर्ण आहे. देवाचं जेवढं रूपाचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे खऱ्या अर्थानं. एवढा गोड असा पणभंग परमात्मा आहे. हा, आता एक आलेच ओळीला तर सांगतो. आता ऐका. तुम्ही म्हणा तुला सांगायचं ऑनलाईन, कशाला ऑनलाईन? दर्शन दिलं एका व्यक्तीला. राजा होता तो. दामाजी पंत आणि बिदरचा बादशाह. बिदरच्या बादशाहकडे तहसीलदारी करायला कोण? दामाजी पंत. बस शेत सारा गोळा करायचा, धान्याचा हिशोब लावायचा आणि हिशोब द्यायचा. आणि त्या बिदरच्या बादशाला कळालं. दामाजी पंतांनी काय केलं? सगळं धान्य गावात वाटून टाकलं, ठेवलंच नाही जवळ. शेत साराच आला नाही. हे ज्या वेळेस त्या बिदरच्या बादशाला कळालं त्यावेळेस बादशानं सैनिक पाठवलं दामाजी पंतांकडे. जा म्हणले त्या दामाजीला घेऊन या. सगळा शेत सारा वाटून टाकला, धान्य वाटून टाकलं. चालायचं राज्य कशावर चालायचं? गेले सैनिक आणायला गेले. जगाच्या मालकानं त्यांच्या नौकराचं रूप धारण केलं. बिदरच्या बादशाच्या दारात जाऊन उभा राहिला आणि सांगितलं, मी नौकर आहे. कुणाचा? दामाजी पंतांचा नौकर आहे आणि तुम्हाला ती बिदागी देण्याकरता आलोय. शेत सारा एक नंबर भावाने आपला विकलेला आहे, धान्य विकलेलं आहे आणि त्याचं जे पैसे आहेत मी तुम्हाला देण्याकरता आलोय, घ्या. गोड असं वर्णन आहे. आणि मग त्या ठिकाणी बिदरच्या बादशाला देवाने रूप धारण करून आलेला फेटा बांधलेला आहे. अंगामध्ये फाटकी कोपरी आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, पायामध्ये पादत्राणे आहेत. झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ करी जोहार दरबारात करी जोहार दरबारात झाला महार पंढरीनाथ. जगाचा मालक त्या ठिकाणी बिदरच्या बादशाच्या घरामध्ये गेला आणि सांगितलं, मी या ठिकाणी आपला शेतसारा आहे त्याचा हिशोब देण्याकरता मी तुमच्या दारामध्ये आलोय, घ्या शेतसारा. आणि त्यावेळेस जगाच्या मालकानं फक्त त्या बिदरच्या बादशाला फक्त आणि फक्त काय दाखवले? हे दात दाखवले. आणि दात दाखवल्याबरोबर तो बिदरचा बादशाह महाराज निर्विकल्प समाधी लागली. त्याला जाग्यावर स्थिर झाला. काही करावं काही समजेना त्या बिदरच्या बादशाला.
काही करावं समजेना. थोडा वेळ स्तब्ध झाला आणि थोड्या वेळाने जसं जणू काही त्याला झोपच लागली. झोपेतून उठावं आणि पाहावं, कुठं गेला तो, कुठं गेला तो मगाशी आलेला, तो कुठं गेला, त्याला दाखवा. तोपर्यंत त्यानं धूम ठोकली होती. जगाचा मालक होता खऱ्या अर्थानं. मग घोडे पाठवले, कितीतरी घोडे पाठवले, पण नाही सापडला. अहो, तुमच्या आमच्यासारखे कितीतरी योगी आजपर्यंत त्या जगाच्या मालकाची भेट व्हावी म्हणून आड्या तिड्या मारू मारू कितीतरी चिंतन करायला लागलेत, पण जगाच्या मालकानं अजून आपल्या स्वप्नात देखील आलेलं नाही. पण त्या बिदरच्या बादशाला फक्त दात दिसले. त्याने हट्ट केला. काही हट्ट केला, एक काम करावं लागेल. दामाजी पंताकडे हट्ट केला, मला याचं दर्शन पुन्हा झालं पाहिजे, मला याचं दर्शन घडवून द्या. म्हणले, कोण आलं होतं? वर्णन सांगितलं. काळा सवळा माणूस आहे, फेटा बांधलेला आहे, कोपरी घातलेली आहे, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, मला त्याची भेट घडवून द्या. काही करा दामाजी पंत, मला त्याची भेट घडवून द्या. असं सांगितल्याबरोबर वर्णन सांगितलं. दामाजी पंतांच्या लक्षात आलं, हे दुसरा तिसरा कोणी नसून हा जगाचा मालक आहे. निश्चित तो त्या ठिकाणी गेला असावा. पंढरपूरला त्या ठिकाणी गेले आणि गेल्यानंतर पाहतात तर काय, विटेवरती भगवान परमात्मा उभा आहे. सांगितलं, हा आहे का? ते म्हणले, हा नाही, तो हा नाही, तो दुसरा होता. त्यानं फेटा घातलेला होता, धोतर होतं, बंडी होती, फाटलेली कपडे होती, हा तो नाही. आणि मग दामाजी पंतांनी विनंती केली, देवा, एक तर तुम्ही यायचं नव्हतं, कारण हा हट्ट कसलाय? राजहट्ट आहे. एक बाल हट्ट, स्त्री हट्ट, राजहट्ट पूर्वावाच लागतो. देवा, काय करा, आता यांना एकदा दर्शन द्या, दर्शन द्या, त्याशिवाय आता आम्हाला काही यातून सुटका नाही. मग त्या जगाच्या मालकानं पुन्हा एकदा ते रूप धारण करावं आणि त्यांना दर्शन द्यावं. दोनदा दर्शन झालं महाराज. काय त्या बिदरच्या बादशाचं नशीब आहे. दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर जागं व्हावं देवानं. जागं झालं, दर्शन दिलं. बिदरचा बादशाह पुन्हा झोपी गेला. समाधी लागली. पुन्हा थोड्या वेळाने जागा झालं. धन्य झालो म्हणले. आज कुणामुळं दर्शन झालं? संतांमुळं झालं, दामाजी पंतांमुळं झालं. म्हणून खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी मन त्यांना तिथं ठेवलं, देवाचं दर्शन झालं. तसं तुकोबराई ही इच्छा करतात, देवाने आपल्याला दर्शन द्यावं म्हणून हे आपलं चित्त त्या देवाच्या पायाजवळ असावं. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझे हरिवृत्ती राहो. ही माझं मन आहे, ही ते देवाजवळ राहिलं पाहिजे. कदाचित त्या देवानं आपल्याला भेट दिली तर दिली. विठ्ठल आणि जर तुम्हाला वाटत असेल की देवाने आपल्याला भेट द्यावी, तर त्याच्याकरता त्याचं भजन करणं गरजेचं आहे. नाही साक्षात भेट दिली तर स्वप्नात तरी येईल कमीत कमी. पण जर मनापासून आणि मन इथं ठेवून जर भजन केलं तर निश्चित देव आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर घ्या, ज्यांना नाहीत त्यांनी नाही केलं तरी चालतंय. आपलं काय म्हणणं नाही.